नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आजचा छोटासा व्हिडिओ असणार आहे कुकिंग रिलेटेड. तर आमचं प्लॅन झाला आहे की एक पनीरचं स्टार्टर्स करायचं. मुलांची इच्छा होती की काहीतरी चटपटीत खायचं आहे. तर त्यांना खूप आवडतं हे स्टार्टर्स, जे की मिक्स्ड रेसिपी आहे, पनीर चिली आणि पनीर मंचुरियनची. तर झटकेपट रेसिपी आहे, होपफुली तुम्हाला नक्कीच आवडेल. तर बघत राहा व्हिडिओ. तर मस्तपैकी पनीर असं कट करून घ्यायचं एका बाउलमध्ये किंवा एका छोट्याशा पातेल्यात, आणि त्याच्यात मिरी पावडर, कॉर्नफ्लॉवर आणि थोडंसं चवीपुरतं मीठ टाकून, मस्त थोडंसं पाणी हलकंसं टाकून, म्हणजे ते कॉर्नफ्लॉवर त्याला चिटकल अशा पद्धतीनं ते चांगलं मिक्स करून घ्यायचं. आणि सगळं चांगलं मिक्स करून झाल्यानंतरनं त्याला डीप फ्राय करायचं. कढईत तेल घेऊन एक एक पनीर टाकून त्याच्यात चांगलं तळून घ्यायचे, असे लालसर होईपर्यंत. असे मस्त कलर येईल त्याला लालसर, आणि मग काढून घ्यायचं एका बाउलमध्ये. मस्तपैकी असे लालसर तळून घ्यायचे. आणि आलं, लसूण, हिरवी मिरची, ढोबळी मिरची, परत कांदा, आणि आमच्याकडं कांद्याची पात होती तर ते पण असं कट करून घेतलं. मग तेलात आपलं लसूण टाकून थोडंसं फ्राय करून घेतलं, थोडंसं लालसर होईपर्यंत. नंतर त्याच्यात आलं टाकलं. आलं टाकल्यावर मिरची पण टाकली आणि थोडंसं फ्राय करून दिलं त्याला, थोडंसं लालसर असं होईपर्यंत. मग त्याच्यात कांदा टाकून फ्राय केला, कांदा थोडासा फ्राय होईपर्यंत. मग त्याच्यात शिमला मिरची आणि शिमला मिरची टाकून मस्त फ्राय केलं. थोडंसं मीठ टाकलं शिजताना, आणि मग ते थोडंसं चांगलं परतून दिलं. चांगलं शिजल्यानंतर आपण त्याच्यात चिली सॉस, परत थोडंसं सोया सॉस आणि थोडंसं टोमॅटो केचप हे टाकून चांगलं मिक्स केलं, फ्राय होऊन दिलं. त्यात थोडंसं सॉसमध्ये थोडंसं शिजून दिलं. आणि नंतरनं थोडंसं शिजल्यानंतरनं एक थोडंसं कॉर्नफ्लॉवर त्याच्यात पाणी मिक्स करून त्याची अशी प्युरी करून त्याच्यात टाकून दिलं. आणि मग सगळं मिक्स केलं चांगलं, आणि चांगलं ते थोडंसं शिजून दिलं. त्याच्यात ते कॉर्नफ्लॉवर शिजून जातं. आणि मग त्याच्यात पनीर आपण तळलेले ते टाकले आणि मस्त सगळं मिक्स करून घेतलं. चांगलं मिक्स झाल्यानंतरनं थोडंसं त्याच्यात शिजून दिलं ते. आणि मग नंतरनं आपण जी कांद्याची पात कट केली होती ती मस्त टाकली आणि मिक्स केलं. आणि मग नंतरनं आपलं प्लेटमध्ये काढून घेतलं. मग आपलं तयार आहे एक पनीरचं स्टार्टर्स. मस्तपैकी ते आपलं प्लेटमध्ये घेऊन मस्त त्याचा आस्वाद घेतला. आणि मुलांनाही खूप आवडतं आहे, चांगलं लागतं. आणि बाहेर हॉटेलमधनं मागवण्यापेक्षा आपलं झटकेपट हे घरी करून मस्त एन्जॉय करा. तर बघा, तुम्हाला ट्राय करा. आवडलं तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, आणि चॅनलवर नवीन असताल तर नक्की सबस्क्राईब करा. तर चला, भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या आणि स्टे ट्यून विथ सागर. बाय बाय.